अत्यंत क्रूर पद्धतीने लहान चिमुकल्यांचं, ज्या 2 बहिणी होत्या, एक 8 वर्षाची, एक 9 वर्षाची, खूप वेदनादायी आहे. अशा घटनांसाठी वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम महाराष्ट्राची व जिल्ह्याची व तालुक्याची इथं उपस्थित आहे. खरं तर हे जिव्हारी लागणारं आणि मनाला वेदना होणारी अशी घटना आहे. अशी घटना कुठं होऊ नये. खरं तर गेले महिन्याभरापासून या घटनेला सुरुवात झाली असं मी म्हणतो. मध्यम काळामध्ये परभणीमध्ये वडार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एक गरीब होतकरू व शिक्षण घेणाऱ्या अशा मुलाला त्याची सुद्धा घात होते. त्याच्यानंतर अजून 2-3 घटना घडली आणि आता पुणे जिल्ह्यामध्ये ही खूप मोठी घटना आहे. आणि एवढी मोठी घटना आहे ज्या आईवडिलांना ही वेदना सहन होत नसेल कदाचित आणि होणारही नाही. अशी घटना आहे. ज्यांनी ही घटना केली, जे आपण ज्येष्ठ म्हणून बघतो असा तो नराधम 54 ते 55 वर्षाचा, आणि क्रूर पद्धतीने त्यांनी ही घटना आणि क्रूर पद्धतीने त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला आणि म्हणून आम्ही इथं आलो. आणि या ठिकाणी आल्यानंतर एक जाणवलं की ज्या मुलींची हत्या झाली, त्या मुलीची हत्या झाली त्यांना सुद्धा अजून घर नाही. ते रस्त्यावर राहतात, त्यांना आधार कार्ड नाही, त्यांना पॅन कार्ड नाही, त्यांना राशन कार्ड नाही आणि त्यांची इथं राहण्याचा कुठलाही पुरावा नाही. अशा या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या या राज्यामध्ये, विचारवंतांच्या महाराष्ट्रामध्ये अशी जर एक वेगळ्या पद्धतीचं जर न्याय देत असतील तर हे चुकीचं आहे, निंदनीय आहे. आणि मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. देशाचे राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव राज्याचे किसनजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेले 2 ते 3 दिवस माझ्या संपर्कात असताना त्यांनी एक मला सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. आणि आम्ही येत असताना टोटल पाठपुरावा केला. पाठपुरावा करत असताना आम्हाला जाणवलं की ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. 2 चिमुकल्यांचं जर अशी घटना होत असेल आणि एकाच दिवशी त्यांचं खून करून, निर्गुण हत्या करून अशी घटना घडवत असेल, अशा नराधमांना मी म्हणतो भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत भर चौकात त्यांना फाशी देणार नाही आणि पोलीस प्रशासन यांच्यावरती लक्ष तातडीने फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून ह्याच्यावरती वेगळ्या पद्धतीची केस वेगळं टाकून त्यांना, त्या नराधमाला जर शिक्षा दिली तर या महाराष्ट्रात अशा अनेक चिमुकल्या असतील, अनेक माझ्या महिला भगिनी असतील, असे त्यांच्यावरती एक वचक त्यांच्यावरती जे करणारे क्रूर पद्धतीने करणारे जे नराधम असतील त्यांची तो वचक राहील. आणि म्हणून येणाऱ्या मला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना सांगायचंय, आपण गृहमंत्री आहात, आपण मुख्यमंत्री आहात, आपल्या कार्यकारिणीची अशी घटना घडत असेल तर निंदनीय आहे. तुम्ही जर इथं लक्ष घातलात तर ठीक आहे, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांना न्याय देणारच आहोत. परंतु न्याय आम्ही देत राहू, परंतु ह्या गोष्टी संपल्या पाहिजे, या गोष्टी थांबल्या पाहिजे, अशा मी सरकारला जाहीर इशारा देतो. आणि जागृत होण्याची त्यांना एक मी विनंती करतो की आपण या दोन्ही मुलांची आणि त्यांच्या आईवडिलांचं कुठंतरी आता ते कुठंतरी त्यांचं बघावं आणि तो जो कोण नराधम असेल त्याला फास्ट ट्रॅकच्या ह्याच्यामध्ये घेऊन त्याला फाशी द्यावं, असंच मी आज आपल्या या सर्वांच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी विनंती करतो. आणि ह्या मुलींना
माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे. त्यांच्या आईवडिलांना या दुःखापासून सावरावं असं त्यांना मी एक वेगळी ताकद द्यावं, त्यांना एक शक्ती द्यावं असं त्यांना मी हे देतो. आणि माझ्यानंतर राज्याचे नेते आमचे किसन चव्हाण सर जे भटक्यांचे नेते आहेत, भटके विमुक्तांचे नेते आहेत, ते नेहमी भटक्यांचं आणि गोरगरिबांच्यासाठी अहोरात्र धडपडत असतात. अशा व्यक्तींनी आपल्यापाशी इथं येऊन 2 गोष्टी विचार मांडतील. एवढं 2 गोष्टी माझे बोलतो आणि तर मी थांबतो.